लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहणार आहोत की नंदिनीचा झालेला गैरसमज जीवा दूर करणार तर खुलेआम पार्थ काव्याचा रोमॅन्स रंगणार. आता नेमकं काय काय कसं घडतं हे सर्व काही आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता आपण पाहतोय की छान गुढीची पूजा वगैरे करून झालेली आहे. आता कसं वातावरण छान आहे, मंगलमय आहे. मग आता मालिनी काकू म्हणत असतात, काय झाली ना गुढीची पूजा वगैरे करून, मग चला आता दोघांनीही पटापट माझ्या दोन्ही सुनांना छान काहीतरी गिफ्ट द्या. त्यावर पार्थ जीवा म्हणतात, काय? त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय बोलताय? लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे ना हा, तुमच्या लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे, मग बायकांना गिफ्ट नको का द्यायला? त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, अच्छा तसं होय, ठीक आहे. मग मी काव्यांसाठी एक सुंदर गिफ्ट आणलं. गेस करू शकता का कोणी काय आणलं असेल मी? त्याबरोबर आता लगेचच सगळेजण प्रयत्न करत असतात तर कोणीच बरोबर ओळखत नाही. मग आता पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही ओळखू शकाल का काव्या? त्यावर काव्या म्हणते, माझा खरा दागिना तर माझ्या समोर आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काय दिसतो की काय कुठलं नेकलेस? त्यावर लगेचच काव्या म्हणते, नेकलेस. तसा लगेचच मालिनी काकू म्हणतात, काय रे पार्थ, हारलास तू, दे बायकोला नेकलेस दे. मग पार्थ काव्याला नेकलेस देतो. मग मालिनी काकू म्हणतात, आणि जीवा तुझं काय, तू आणलेस की नाही काही नंदिनीसाठी गिफ्ट? त्याबरोबर जीवा म्हणतो, आणलंय मी सुद्धा माझ्या नंदिनीसाठी माझ्या कष्टाच्या माझ्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट आणलं. मग लगेचच आता जीवा स्वतः अंगठी काढतो आणि नंदिनीला देत म्हणतो, नंदिनी माझ्याकडनं ही अंगठी तुला गुढीपाडव्याचं गिफ्ट. नंदिनी आता अंगठी घालू लागते पण नंदिनीच्या बोटात अंगठी जात नसते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, काय रे जीवा तू पण बायकोसाठी पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट आणलंस आणि त्याचा मापसुद्धा असा चुकीचा. अंगठी घ्यायला जाताना बायकोच्या हाताचा माप घेतला नाहीस का? तुला कळत नाही का की तुझ्या बायकोचं बोट कसं आहे? मग त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू म्हणतात, पार्थ बघ, पार्थने काही झंझटच ठेवलं नाही, सरळ आपला नेकलेस घेतला आणि मोकळा झाला, म्हणजे माप वगैरे घ्यायचं काही टेन्शनच नाही. काय रे पार्थ, बरोबर ना? तसा पार्थ हसतो. मालिनी काकू म्हणतात, खाली बघून हसू नकोस, तुला काय वाटतं तुझं हसू तुझ्या दाढीमध्ये लपतंय का? दिसतंय हसू दिसतंय. त्याबरोबर सगळेजण आता मोठमोठ्याने हसतात. मालिनी काकू म्हणत असतात, काय रे जीवा, तुला सुद्धा असंच काहीतरी करता आलं नाही का? त्याबरोबर मग जीवा म्हणत असतो, आई अगं माझ्या बायकोचा हात अगदी 2-3 महिन्यांपूर्वी यायचा ना. आता हल्ली आमचं लग्न झाल्यापासून सतत कोणी ना कोणीतरी तुमच्यापैकी मध्ये येतच असतं कबाब में हड्डी. त्यामुळे माझ्या बायकोचा हात मला हातात घ्यायला मिळालाच नाही. आणि 2-3 महिन्यापूर्वी तिच्या हाताचा माप हाच होता. आता 2-3 महिन्यात तिचा माप बदलला, त्याला मी काय करणार ना? 2-3 महिन्यात तुझ्या सुनेचं वजन वाढलं. तुला आठवतं ना त्या दिवशी मी सांगत होतो, चल रे भोपळा टुणूक सासूच्या घरी, आठवतंय? त्याबरोबर नंदिनीला आठवतं, जीवा त्या दिवशी मालिनी काकूंना म्हणत होता की नंदिनी खाऊन खूप जाड झाली. तर आता नंदिनी ही रागाने जोरात बोटात अंगठी ढकलते आणि आता नंदिनीच्या बोटात अंगठी शिरते. नंदिनी म्हणते, गेली, बसली अंगठी बोटात. त्याबरोबर लगेचच सगळेजण हसतात आणि म्हणतात की वा छान. नंदिनीला आता खूप वाटलेलं असतं जीवाच्या ह्या सततच्या तिला जाड आहे असं बोलण्याचं. खरं तर जीवा मस्ती करतो, गंमत करतो, पण नंदिनीने मात्र आता ते सिरियस घेतलेलं असतं आणि नंदिनी आता नाराज होऊन जाऊन एका खोलीमध्ये तिच्या गप्पपणे बसून घेते. आता नंदिनी विचार करते, खरोखर जीवा सतत मी जाड आहे असं म्हणतात, म्हणजे जीवाना मी नको आहे का त्यांच्या आयुष्यात? जीवाना असं वाटतंय का की मी खूप जाड आहे म्हणून मी त्यांना शोभत नाही, मी त्यांच्यासाठी परफेक्ट नाही? पण खरंच जीवा एवढे फिट आहेत, फिटनेस कॉन्शियस आहेत आणि मी मात्र ही अशी जाड लठ्ठ, कशी शोभेन त्यांना खरोखर? आता इतक्या जीवा रूममध्ये येतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी काय गं, काय झालं? नाही म्हणजे सगळेजण खाली छान गप्पा मारत बसले आहेत आणि तू मात्र असं अचानक वरती निघून आलीस, काही झालं आहे का? तू काही बोललीसुद्धा नाहीस आणि मी सकाळपासून बघतोय तुझा मूड जरा डाऊनच आहे. मगाशी तू शाल पांघरली होतीस, म्हणत होतीस की तुला जरा थंडी वाजते म्हणून. खरंच तुला थंडी वगैरे जास्त वाजते का? तुला ताप वगैरे आल्यासारखं तर वाटत नाही आहे ना? बघू बरं, कणकणी आली आहे का? त्याबरोबर मग लगेच नंदिनी म्हणते, नाही ठीक आहे, मला काही होत नाही आहे, थोड्या वेळासाठी मला जरा शांत बसावं वाटलं, एकटं बसावं वाटलं म्हणून मी रूममध्ये निघून आले. त्याबरोबर जीवा म्हणतो, अगं पण काय झालं तुला असं एकटं आणि शांत असं अचानक एकाएकी बसावंसं का वाटतंय? काही झालं आहे का नंदिनी? तुला कोणी काही बोललं आहे का?
आनंद निवासमध्ये काही घडलंय का? अरे यार नंदिनी, जर तू काही बोलली नाहीस तर मला कसं कळणार काय झालंय, तुझ्या मनात काय आहे? बरं चल, आपण एक काम करू, मस्त बाहेर जाऊया आणि भक्कड चहा पिऊन येऊया, किंवा एक काम करूया, कॉफी डेटवर जाऊया चल. त्यावर नंदिनी म्हणते, नाही नाही नको, मला कुठेही जायचं नाही आहे, मी आपली घरातच बरी आहे. उगाचच्या उगाच पुन्हा काहीतरी गोंधळ व्हायला नको. आता नंदिनी पुन्हा गोंधळ नको असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, काय म्हणालीस? त्यावर नंदिनी म्हणते, नाही काही नाही. त्यावर जीवा म्हणतो, नाही 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 काही नाही नाही, खूप काहीतरी चालू आहे नंदिनी तुझ्या मनात. त्यावर नंदिनी म्हणते, काय बोलताय तुम्ही हे? जीवा म्हणतो, बरोबर बोलतोय, तुम्ही बायका जेव्हा काही नाही बोलता ना तेव्हा खूप काहीतरी असतं. बोल ना, काय झालं आहे, तुझा मूड एवढा अपसेट का आहे? नंदिनी आता तू बोला, तुला माझी शपथ. मग आता नंदिनी जीवाला म्हणते, ठीक आहे, आता जर तुम्ही एवढा आग्रह धरताच आहात तर तुम्हाला सांगते, त्या दिवशी मी तुमच्या मित्राबरोबरचं तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं. म्हणजे जाणून बुजून नाही काही ऐकलं, चुकून ऐकलं, कानावर पडलं रूममध्ये येताना. तुम्ही तुमच्या मित्राला काय सांगत होतात? मी तुम्हाला शोभत नाही, पण तुमच्या हातात आता काही पर्याय नाही आहे. पार्थदादाचं नशीब लकी आहे, मी नाही आहे तेवढा लकी, मला शोभत नाही, सूट होत नाही वगैरे वगैरे. त्यावर आता जीवा मोठमोठ्याने हसू लागतो. जीवाला आता खूप हसू येत असतं. जीवाला हसू आवरत नसतं. तो म्हणतो, सॉरी खरंच सॉरी नंदिनी, मी हसतोय पण खरंच मला खूप हसू येतं. नंदिनी म्हणते, हसा. शेवटी मनातलं जे होतं ते ओठांवर आलंच ना. जीवा, जर मी तुम्हाला जाड वाटत होते, लठ्ठ वाटत होते तर तुम्ही या गोष्टी माझ्याशी शेअर करायच्या होत्यात. तुम्ही मला सांगायचं होतं ना बारीक वगैरे व्हायला. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर या सर्व गोष्टीवर का डिस्कस केलं? तुम्हाला एकदा माझ्याशी शेअर करावं असं वाटलं नाही का हे सगळं? त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज थांब आणि आत्ता मला बोलण्याची संधी दे. अगं, जर पहिली गोष्ट, तू जे काही ऐकलंस ते सगळं तुझ्यासाठी नव्हतं. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर जीवा म्हणतो, हो अगं, मी म्हणत होतो पार्थदादाच्या बॉडीबद्दल. तू कधी बघितली आहेस का पार्थदादाची? तू कशी बघशील पार्थदादाची बॉडी? पार्थदादाची बॉडी खूप फर्स्ट क्लास आहे, अगदी ॲप्स वगैरे असलेली. आणि माझी बॉडी स्लिम आहे. दादाने शर्ट जरी घातलं तरी त्यातून थोडीफार का होईना पण त्याची बॉडी कळते. आणि मी शर्ट घातलं किंवा असे ढगळे कुर्ते वगैरे घातले की त्यातून माझी बॉडी अजिबातच दिसत नाही. मी स्लिम फिट आहे. त्यामुळे मी तेच म्हणत होतो की दादाची बॉडी छान आहे, या बाबतीत दादाने नशीब काढलं. बायकोच्या बाबतीत दादाने नशीब काढलं असं माझं म्हणणं नव्हतं, समजलं का? काय यार नंदिनी, जर तुला गैरसमज झाला होता तर तू डिरेक्ट यायचं होतंस, माझ्याशी बोलायचं होतंस. उगाच या गोष्टी मनात घेऊन बसायची काय गरज होती तुला? तरीही नंदिनीचा मूड काही बरा होत नसतो. नंदिनीला वाटत असतं की कदाचित जीवा हे सगळं आता आपलं मन राखण्यापुरतं बोलतोय. मग जीवा म्हणतो, चल ना आता कॉफी प्यायला जाऊयात ना. नंदिनी म्हणते, नाही नको. जीवा म्हणतो, नंदिनी यार आता याला काय अर्थ आहे? तुझा गैरसमज झाला होता तो सुद्धा आता मी दूर केला आहे. मग चल ना, जाऊयात ना कॉफी प्यायला. आणि हा हट्ट नको ना करूस प्लीज. तुला बरं वाटावं, बाहेर गेलीस, मोकळ्या हवेवर फिरलीस की तुला जरा छान वाटावं, यासाठीच तुला आग्रह करतोय ना. चल ना नंदिनी प्लीज. थोडा वेळ बाहेर जाऊन आलो ना की बघ, तुला आपोआप बरं वाटेल, छान वाटेल. आणि तुझ्या मनात ह्या नको त्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत की नाही, त्या सगळ्यासुद्धा आपोआप निघून जातील. कळलं का तुला? चल बरं माझ्याबरोबर. आणि मग आता जीवा नंदिनीला खूप फोर्स करू लागतो. नंदिनी तरीही तयार नसते. जीवा म्हणतो, आता ना मी तुझं काही ऐकणार नाही आहे, आता आपण छान कॉफी डेटवर जातोय म्हणजे जातोय अँड इट्स इज फायनल. ओके चल छान जा, पटकन चेंज करून घे. मग नंदिनी जाऊन चेंज करते आणि त्यानंतर मग जीवा आणि नंदिनी हे दोघंजणं आता कॉफी प्यायला बाहेर पडलेले असतात. नंदिनी म्हणत असते, जीवा खरंच या सगळ्याची गरज आहे का? जीवा म्हणतो, हो आहे. बायकोला फिरायला घेऊन जाणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे, परम कर्तव्य. यामुळे नवऱ्याला स्वर्गरूप प्राप्त होतं, कळलं का? त्याबरोबर नंदिनी हसू लागते आणि नंदिनीचा मूड जरा फ्रेश होतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सगळ्यांनी छान मस्तपैकी पूर्णावरणाचा बेत असतो, तो मस्त चापून चोपून खात मारलेला असतो. त्यात श्रीखंड, पुरी वगैरे, बाप रे बाप, सगळ्यांनी आता पोटभर खाल्ल्याच्या नंतर सगळेच जण आता जरा सुस्तावलेले असतात. त्यामुळे जीवा नंदिनी जातात डेटवर. मालिनी काकू, विक्रम काका जातात आराम करायला त्यांच्या रूममध्ये पडायला. तर वसवत्त्याला तर रम्या नक्की तिकडे काय गोंधळ घालते याची काळजी पडलेली असते. त्यामुळे वसवत्त्या काळजी करत तिच्या रूममध्ये बसून राहते. तर आता इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंच जण हॉलमध्ये उरतात. पार्थ आणि काव्य हॉलमध्ये बसलेले असतात. आता पार्थने काव्याला जो इतका सुंदर छान नेकलेस दिलेला असतो, काव्य त्या नेकलेसकडे बघत असते आणि आपली बायको आपण दिलेलं गिफ्ट इतक्या कौतुकाने बघते हे बघून पार्थसुद्धा काव्याकडे खूप कौतुकाने बघत असतो. पार्थला काव्या अगदी आवडत असते. तो काव्याकडे बघून हसत असतो. काव्या म्हणते, काय झालं देशमुख, तुम्ही असे माझ्याकडे बघून एकटक का हसताय?
माझ्या चेहऱ्यावरती काही लागलं आहे का? त्यावर पार्थ म्हणतो हो लागलं आहे ना. त्यावर काव्य म्हणते कुठे काय? पार्थ म्हणतो आहे बघा इथे इथे. काव्य आता तिथे हात लावते. पार्थ म्हणतो नाही नाही थोडं तिकडे. काव्य आता तिकडच्या बाजूने हात लावते. पार्थ म्हणतो नाही हो थोडं इकडे. मग काव्य आता तिकडे हात लावते. पार्थ म्हणतो थोडं इकडे. काव्य म्हणते देशमुख काही लागलं आहे की नाही नक्की? पार्थ म्हणतो लागलं आहे ना, मी काढून देऊ का? काव्य म्हणते हो पुसा बरं या. मग आता पार्थ काव्याच्या जवळ येतो. आता काव्याला खरंच वाटत असतं तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागलं आहे. काव्य आता पार्थला म्हणते पुसा ना. मग पार्थ काव्याचा हात हातात घेतो आणि काव्याला स्वतःच्या जवळ ओढतो. काव्य म्हणते देशमुख काय चाललं आहे? पार्थ म्हणतो पुसतो ना. त्याबरोबर काव्याच्या जवळ आता पार्थ त्याचे ओठ घेऊन चाललेलं असतं. काव्य म्हणते देशमुख. त्यावर पार्थ म्हणतो ओठांनी अलगद पुसून निघेल कपाळावरती. त्याबरोबर मग काव्य म्हणते हे बघा देशमुख उगाच काहीतरी असं वेड्यासारखं बोलू नका, कोणीतरी येईल ना. त्यावर पार्थ म्हणतो कोणी नाही येणार. वसवत्या रम्या तिकडे त्या मुलाला भेटायला गेले. तिची काळजी करत स्वतःच्या रूममध्ये बसले. आई बाबा येव्हाना मस्तपैकी जेवणावर पोटभर ताव मारल्यामुळे झोपलेही असतील. आता प्रश्न उरला जीवा आणि नंदिनीचा. तर जीवा आणि नंदिनी दोघंजणं गेलेत डेटवरती, त्यामुळे घरात कोणीच नाही आहे. तर आता इकडे पार्थ काव्याला आणखीन जवळ करत जातो. तर रम्या हिची आता त्या मुलाबरोबरची डेट झालेली असते. आता त्या मुलाला भेटून झाल्याच्या नंतर मग रम्या म्हणते ओके देन मग आपली पहिली भेट तर खूप छान झाली आहे असं मला वाटतं. आता पुढे काय करायचं हे सगळं कंटिन्यू करायचं की नाही हे आपण ठरवू नंतर सविस्तर. काय? त्यावर मग तो विचारतो मी कसा वाटलो तुम्हाला? रम्या म्हणते कळवेन ना मी तुम्हाला. त्याबरोबर तो मुलगा म्हणतो पण नक्की कळवा हा. नाही कारण इतकी सुंदर मुलगी मला अप्रोच करणं खरंच मला जरा कसं तरी वाटलं आहे. पहिल्यांदा आश्चर्यच वाटलं होतं मला. त्याबरोबर रम्या म्हणते असं काही नाही हो तुम्हीसुद्धा छान आहात की. आणि त्यानंतर मग आता तो थँक्स म्हणतो रम्याला तो विचारतो मी तुम्हाला कुठे ड्रॉप करू का? त्यावर रम्या म्हणते नाही नाही नको मी माझी कार आणली आहे मी जाईन. आणि मग आता रम्या ही कारने घरी येते. रम्या रस्त्यात खूपच खुश असते. रम्याला वाटत असतं आता माझं अर्ध मिशन सक्सेसफुल झालेलं आहे. ह्या मुलाला मी आत्ता माझ्या जाळ्यात खेचले. आता मला फक्त माझ्या पुढच्या मिशनवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पार्थ तुला काय वाटलं होतं? तू मला लग्नासाठी विचारशील मी नाही म्हणेन, मग तू सगळ्यांना दाखवून देशील की मी कशी तीच रम्या आहे, मी कशी अजून सुधारलेली नाही आहे, माझ्या मनात अजून कसं तुझ्याबद्दल प्रेम आहे वगैरे वगैरे. पार्थ माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे ही गोष्ट खोटी किंवा चुकीची नाही आहे, पण म्हणून मी तुझ्या जाळ्यात अडकेन असंही नाही. आता उलट मी तुला माझ्या जाळ्यात अडकवणार आहे बघशीलच. आता असा विचार करत करत रम्या घरी येते. आता रम्या घरी येते आणि पार्थ आणि काव्याला ती रोमॅन्स करताना हॉलमध्ये बघते. आणि आता तिला खरं तर खूप राग आलेला असतो, पण ती तिचा राग आवरते आणि असं करते. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी काव्य आणि पार्थ रम्याकडे बघतात. काव्य लगेचच म्हणते बघितलं देशमुख मी म्हटलं होतं ना तुम्हाला कोणीतरी येईल म्हणून. त्यावर लगेचच आता पार्थ रम्याला विचारतो काय गं रम्या तू एवढ्या लगेच कशी काय आलीस? आता पार्थने हा असा प्रश्न विचारल्यावर मग रम्या म्हणते अरे पार्थ. तशी लगेचच काव्या म्हणते देशमुख हो काहीही काय विचारताय तुम्ही? डेट पहिली होती ना तिची. मग रम्या ते सगळं सोड, कशी झाली तुझी पहिली डेट? काय आली की नाही मज्जा वगैरे केलीस की नाही एन्जॉय? त्याबरोबर पार्थ म्हणतो नाही तेच पहिली डेट होती ना म्हणूनच विचारतोय. युज्युअली पहिल्या डेटवरून यायला कपल्सना वेळ लागतो. त्यावर रम्या म्हणत असते पार्थ अरे बरोबर आहे तुझं, पहिल्या डेटवरून यायला कपल्सना वेळ लागतो, पण मी सुद्धा जरा लाजरी बुजरीच आहे, इंट्रोवर्ट आहे. आणि त्याशिवाय विपुलसुद्धा जरा इंट्रोवर्टच आहे. त्यामुळे मग एकमेकांबरोबर काय बोलावं आणि काय नाही हे आम्हाला सुचतच नव्हतं. नाव विचारलं, शिक्षण विचारलं, क्वालिफिकेशन विचारलं, एकमेकांच्या अपेक्षा विचारल्या. आता हे सगळं तर ऑलरेडी आमच्या बायोडेटामध्ये होतंच, पण तरीही आपलं हे विचारलं. त्याबरोबर मग काव्य म्हणते ए तसं नाही या रम्या तसं नाही, तू माझ्याबरोबर चल बरं आणि मला अगदी सविस्तर सांग तू आणि विपुलने काय काय केलं, तुला विपुल आवडला की नाही ते सगळं मला जाणून घ्यायचं आहे. मग रम्या आणि काव्याच्या रूममध्ये येऊ लागतात. आता इकडे खरं तर रम्या मनातल्या मनात खूप चिडलेली असते. रम्या म्हणत असते मला तिकडे पाठवून इकडे या दोघांचा खुलेआम हॉलमध्ये रोमांस चालला होता. पार्थ काहीही झालं ना तरी तुला मी मिळवणार म्हणजे मिळवणारच. काव्या तुला खूप गर्व आहे ना की पार्थ फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार, पण लवकरच तुझा हा सगळा गर्व तुझा हा सर्व माज मी नाही उतरवला ना तर मी सुद्धा नावाची रम्या शितोळे नाही. त्याबरोबर काव्या म्हणते रम्या अगं कुठे रमलीस? त्यावर रम्या म्हणते अगं तेच सांगते तुला, मला खरं तर विपुल आवडला
काव्या म्हणते काय? त्यावर रम्या म्हणते हो. नाही म्हणजे खरंच खूप चांगले आहेत ग ते, स्वभावाने सरळ, साधे, सोज्वळ, समंजस. अगं तुला माहिती आहे, मी जेव्हा त्याला विचारलं ना तू काय घेणार, तेव्हा त्याने मला काय उत्तर दिलं? त्याने मला सांगितलं की मी फ्रेश फ्रूटचा ज्यूस घेणार. मला फ्रेश गोष्टी आवडतात आणि खऱ्या गोष्टी आवडतात. मला खरंच त्याचा हा साधेपणा खूप भावला आहे गं. त्याबरोबर आता काव्य हसते, खूप हसते आणि म्हणते वा 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 रम्या, अगं तू तर ही खूप चांगली बातमी दिलीस आणि आता तू काळजीच करू नकोस. जर तुला विपुल आवडलेत ना तर नक्की मी पार्थला सांगेन आणि विपुलच्या घरच्यांबरोबर आणि विपुलबरोबर आपण बोलून घेऊ. आपण विपुलला सांगू आणि तुमचं दोघांचं लग्न फिक्स करू. तू काही काळजी करू नको, तुझ्या लग्नाची सर्व जबाबदारी माझी. रम्या, अगं मी केवढी खुश आहे म्हणून सांगू तुझ्यासाठी. हळूहळू का होईना पण तू सुद्धा आता पुढे सरकतेस हे बघून ना मला खूप बरं वाटतंय. नाहीतर आम्हीच आमच्या आयुष्यामध्ये पुढे जात होतो आणि तू मात्र मागे तिथेच अडकून पडली होतीस हे बघून मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटायचं गं. पण आता तू सुधारली आहेस, तू बदलली आहेस हे बघून मला सुद्धा खूप छान वाटतंय रम्या. बरं आता मी काय म्हणते, आता जर तू ठरवलं आहेस की तुला विपुल आवडले तर तू विपुलला हे सांगितलंस का? त्यावर रम्या म्हणते नाही अजून, म्हणजे ॲक्च्युली फर्स्ट डेट होती ना, फर्स्ट डेटमध्ये लगेच तुम्ही मला आवडलं असं सांगणं मला बरोबर नाही वाटलं. त्यांनी काय विचार केला असता माझ्याबद्दल? त्यावर मग काव्य हसते आणि म्हणते बरं काहीही हरकत नाही आहे, तू नाही बोलली आहेस ना विपुल बरोबर, ठीक आहे. मी एक काम करते, मी पार्थना सांगते. नाही नको, काय गरज, तू एक काम कर, तुला आवडलेत ना ते, नंतर निवांत तूच रात्रीचा त्यांना फोन कर आणि सांग की तुला ते आवडलेत म्हणून आणि आता तुमचा प्रवास पूर्ण होऊ शकतो पुढपर्यंत. त्यावर लगेच रम्या नाचते आणि आता ते म्हणू लागते काय गं काव्या, तू उगाच माझी गंमत करतेस ना, जा बाई मला नाही बोलायचं तुझ्याशी. त्यावर रम्याला लगेचच काव्या म्हणते नाही गं तसं काही नाही आहे रम्या. रम्या म्हणते तसंच आहे, मला कळतं ना तू माझी खिल्ली उडवतेस ते. आणि मग रम्या आता तिकडनं उठते आणि स्वतःच्या रूममध्ये येते. रम्या म्हणत असते शी, हे खोटारडेपणाचं चांगुलपणाचं नाटक करून ना मी आता पार कंटाळली. पण काय करू पार्थ, बघतोयस ना तुझ्यासाठी मला काय करावं लागतं आहे ते. तुझ्यासाठी आणखीन किती आणि कसं काय करावं लागणार आहे ना मला खरंच नाही माहिती. पण तुझ्यासाठी आणि तुला मिळवण्यासाठी ही रम्या काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि बघशीलच तू एक ना एक दिवस विजय हा माझाच होणार. माझं प्रेम जिंकणार पार्थ आणि तू माझा आहेस, माझा होशील आणि माझाच राहणार. नाही जर या काव्याला तुझ्या आयुष्यातून मी अगदी तांदळातून खडा बाजूला करतात त्याप्रमाणे बाजूला केलं ना तर माझं नावही रम्या नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.